नमस्कार मंडळी. तर आज मी तुमच्याबरोबर ना एक अशी रेसिपी शेअर करणार आहे की ज्याने तुम्हाला ना तुमच्या लहानपणीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. तर आता ही रेसिपी जी आहे ना ती तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीतही असणार आहे. तर मी बटाटे घेतलेले आहेत. तर बटाट्याची साल काही मी काढून घेणार नाहीये, त्यामुळे बटाटे 2-3 पाण्याने स्वच्छ चांगले धुवून घ्यायचे आधी. आणि आता बटाटे कट करायचे आहेत आपल्याला. तर कट करताना खूप जास्त पातळ काप पण नाही करायचे आणि जरा जाड पण नाही ठेवायचे. असे व्यवस्थित मीडियम साईजचे काप करायचे आणि ते पुन्हा पाण्यात टाकायचे आहेत. आता बटाटा म्हटलं ना की त्यामध्ये स्टार्चचं प्रमाण जरा जास्त असतं, त्यामुळे बटाटे काय करायचे, जरा 2-3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यामध्ये कुठे थोडंफार काही काळं असलं किंवा काही बटाटा खराब असला तर तेवढा भाग काढून टाकायचा. तर इथे बटाटे मी ना आता 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मला जरा क्वांटिटी थोडीशी कमी वाटली म्हणून मी अजून एक बटाटा यामध्ये टाकते आहे. तर बटाट्याच्या फोडी ज्या आहेत ना त्या खूप पातळ करू नका. तर छान असा बटाटा इथे ना मी कट करून घेतलेला आहे. लहानपणी डब्यामध्ये ना कोण कोण अशी भाजी घेऊन जायचं ना हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. डब्याला माझी आजी मला आठवड्यातनं एकदा तरी ही भाजी नक्की द्यायची आणि मला ही भाजी खूप जास्त आवडायची. आता यामध्ये ना तुम्ही बटाट्याची साल काढून पण घेऊ शकता, पण मी साल तसेच ठेवलेले आहेत. कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं. तेल थोडंसं जास्त वापरायचं आणि त्यामध्ये ना जिरं घालायचं 1 चमचा आणि जिरं तडतडलं ना की मग त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा. लसूणसुद्धा हलकासा लाल होऊ द्यायचा आणि त्यामध्ये कांदा घालायचा. एक मीडियम साईजचा कांदा मी उभा चिरून घेतला आहे आणि तो जरासा गुलाबी रंगापर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर लवकर परतून व्हावं म्हणून मी त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि आता ह्यामध्ये ना बटाटे घालायचे. आपण बटाटे ना पाण्यातच ठेवायचे आधी आणि व्यवस्थित आता ह्या कांद्याबरोबर बटाटे मिक्स करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम थोडीशी मोठीच ठेवायची आणि 1-2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. आणि त्यानंतर त्यामध्ये मग हळदी पावडर, लाल मिरची पावडर टाकायची आणि पुन्हा चवीप्रमाणे थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे. आधीसुद्धा थोडंसं मीठ घातलं आहे, त्यामुळे नंतर मीठ घालताना थोडंसं विचार करूनच घालायचं. आणि आता हे चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता यावर ना झाकण ठेवून हे आपल्याला 1-5-7 मिनटं शिजू द्यायचे. अगदी झटपट होणारी ही भाजी आहे. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की यामध्ये थोडंसं पाणी टाकून शिजवायची तर अगदी थोडंसं अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचं, नाही तर शक्यतो ही वाफेवरच शिजवायची. तर मस्त असं मी हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता यावर झाकण ठेवून 1-5 मिनटं मी हे चांगलं शिजू देणार आहे. तर अशी बटाट्याची भाजी कुणाकुणाला आवडते ना ते मला नक्की सांगा आणि डब्याची आठवण आली की नाही तेही सांगा. तर हे बघा किती छान अशी भाजी झालेली आहे. तर झाकण ठेवून आता मी 2-5 मिनटं शिजू देते आणि मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. आणि ह्यामध्ये ना थोडासा तुम्ही मॅगी मसालासुद्धा घालू शकता, पण नाही घातला ना तरीसुद्धा ही भाजी खूपच छान आणि अप्रतिम होते. चला तर मग आजपासनं पुन्हा एकदा रेसिपींचा श्री गणेशा केलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओत एका नवीन रेसिपीसह. बाय.